नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तिरुपतीच्या देवळात विद्वान ब्राह्मण श्रीनाथ शास्त्री नित्यनेमानं रोज विष्णू सहस्रनामाचं पठण करीत बसत असत. शास्त्री भाऊ अत्यंत गरीब होते. घरात 18 विश्व दारिद्र्य नांदत होतं. मुलांच्या अंगावरची कपडे फाटलेली असत. शास्त्री भावांची पतिव्रता पत्नी ठिकठिकाणी विरलेल्या फाटलेल्या लुगड्याला गाठी मारून नेसायची. रोजचं दारिद्र्य ते कसं बसं सहन करायचे, पण सणवार आले, दिवाळी आली की दारिद्र्याचे हे काटे त्यांना अधिकच रक्तबंबाळ करून लागायचे. आसपास शेजारी पाजारी दिवाळीची रोषणाई व्हायची. घरघरातील बायका मुलं कोऱ्या कपड्यामध्ये वावरायची, पण शास्त्री भावांची मात्र फाटक्या कपड्यात हिंडायची. संस्कारित असल्यामुळे ती आपल्या पित्याला दोष देत नसत, पण त्यांच्या मूक नजरेतील आर्तता श्रीनाथ शास्त्रींच्या हृदयाला पिळवटून भेदून टाकत असे. त्यांची पत्नी ही त्यांना एका शब्दानं कधी बोलत नसे, पण आपल्या देहावरती असलेल्या लुगड्याच्या गाठीकडे ती अतीव दयनीयतेने पाहत असे. त्यावेळीही शास्त्री भावांना अत्यंत अपराधासारखं होई. आजचा दिवसही सणाचा दिवाळीचा होता. घरातल्या दारिद्र्याच्या दर्शनाला कंटाळून पहाटेपासूनच श्रीनाथ शास्त्री तिरुपतीच्या मूर्तीसमोर बसून विष्णू सहस्रनामांचं एक एक नाम वाचत होते. वाचता वाचता हळूहळू त्यांचा कंठ दाटून आला. तिन्ही सांज व्हायला आली तरी पुढ्यातल्या पाटावर फक्त 2 ते 3 मूठ तांदूळ जमा झाले होते. मुलं सकाळपासून उपाशी होती आणि रात्रीच्या जेवणासाठी हे जमलेले तांदूळ कोणाच्याही दाती ओटी लागल्यासारखे मुळीच नव्हते. शास्त्री भावांच्या मनात विचार आला, इतकी वर्ष आपण उपाशी पोटी सुद्धा परमेश्वराच्या नामस्मरणात कधी ना खंड पडू दिला, ना कधीही आपले चित्त विचलित होऊन दिलं, पण आज अस्वस्थ का वाटते? परमेश्वर दयाळू असतो असं म्हणतात, आणि मग त्याला आपली परिस्थिती का कळू नये? आपल्यावर दया दाखवावी असं का वाटू नये की परमेश्वर दयाळू आहे ही अफवाच आहे? होय, तसंच असलं पाहिजे. तसं नसतं तर अनेक वर्ष आपणास एवढे हलाखीचे दिवस पाहावे लागले नसते. विचार करता करता शास्त्री भावांचे डोळे भरून आले. पुढ्यातल्या पोतीवर अश्रूंचे थेंब टपटप पडत होते आणि त्यातल्या एक अश्रू पोतीतील एका शब्दावर नेमका पडला. शास्त्री भावांनी डोळ्यातील पाण्याच्या पडद्याआडून त्या शब्दाकडे निरखून पाहिलं, तर तो शब्द होता दयाघन. त्या शब्दाकडे बघून श्रीनाथ शास्त्री उपहासानं हसले. जवळच एक कोळशाचा तुकडा पडला होता. तो त्यांनी उचलला आणि त्या दयाघन शब्दावर फुली मारली. त्याच वेळी श्रीनाथ शास्त्रींच्या घरी कोणती घटना घडत होती याची त्यांना सुतराम ही कल्पना नव्हती. त्या तिन्ही सांजेला श्रीनाथ शास्त्रींच्या घरासमोर डोक्यास काठीवाडी पद्धतीची पगडी बांधलेला सतेज चेहऱ्याचा तरुण येऊन उभा राहिला होता. त्यानं आपल्या समवेत 8 ते 10 बैलगाड्या भरून सामान आणलं होतं. ते सर्व सामान त्यानं शास्त्री भावांच्या घरासमोर उतरवलं. शास्त्री भावांच्या पत्नीजवळ त्यानं एक मखमली कापडाची थैलीही दिली आणि त्या थैलीत सुवर्णमुद्रा होत्या. निघताना त्या तरुणानं शास्त्री भावांच्या पत्नीजवळ कसलासा निरोप दिला. श्रीनाथ शास्त्री अजून तिरुपतीच्या देवळातच बसलेले होते. अश्रूंनी पुढ्यातील पोती भिजत होती आणि इतक्यातच त्यांच्या डोळ्यासमोर नव्या कोऱ्या कपड्यातील त्यांची मुलं येऊन उभी राहिलेली दिसली. शास्त्री भावांना आश्चर्य वाटले. आपल्या मुलांनी हे नवे कोरे कपडे कोठून आणले असतील? आणि या प्रश्नाने ते संशय होत मुलांच्या अंगावर ओरडले, काय रे, कोणी दिले ही कपडे? कोठून चोरून बिरून आणलेत की काय? दरिद्री माणसाला वैभव नेहमी पाप केल्याशिवाय मिळत नाही असंच वाटत असतं, आणि त्यामुळे चोरी केल्याशिवाय आपली मुलं नवी कपडे घालणारच नाहीत असं क्षणभर का होईना पण गृहीत धरल्यामुळे श्रीनाथ शास्त्री ओरडले होते. पण मुलं खुशीत असल्यामुळे पित्याच्या ओरडण्याला न घाबरता ती उत्तरली, बाबा, इथे काय बसून राहिलात? लवकर घरी चला. आपल्या घरी खूप मज्जा झाली.
श्रीनाथ शास्त्री घाईघाईने निघाले. घरी येऊन पाहता तर काय, घरभर दिवे तेजाळत होते. सर्वत्र उदबत्ती धुपांचा वास दरवळत होता. एवढे दिवे लावायला तेल आलं कुठून? विचार करत असतानाच नवकोरी रेशमी लुगडं नेसलेली त्यांची पत्नी त्यांच्या स्वागताला आली. सुवर्ण अलंकाराने ती सजली होती. शास्त्री बुवा तिच्याकडे पाहतच राहिले. त्यांनी विस्फारित नजरेनं तिला विचारले, एवढं सगळं वैभव अचानक आलं कुठून? काठेवाडीहून बाराबंदी घातलेला एक व्यापारी आला होता. त्यानं आपल्या घराचा पत्ता विचारला आणि आपल्याबरोबर आणलेलं हे सगळं सामान तो इथेच ठेवून गेला. जाताना तुम्हाला एक निरोप देऊन गेलाय. शास्त्रीबुवांच्या पत्नीनं जे घडलं ते सांगितलं. काय निरोप दिलाय? श्रीनाथ शास्त्रींनी अत्यंत उत्कंठतेने विचारलं. त्यानं निरोप दिलाय की शास्त्रीबुवांना म्हणावं, पोथी वाचता वाचता कोशानं माझ्या कपाळावर त्यांनी जो बुक्का लावलाय तो पुसून टाका. कुणाला बुक्का लावलाय तुम्ही? पत्नीने गोंधळूनच विचारलं. क्षणार्धात श्रीनाथ शास्त्री सद्गतीत झाले. पत्नीच्या प्रश्नाचं उत्तर न देता कमालीच्या घाईघाईने ते देवळात परत आले. त्यांनी पाटावरची पोथी उचलून घट्ट हृदयाशी धरली, हळूवार उघडली आणि पानावरच्या दयाघन या शब्दावर मारलेली कोळशाची फुली त्यांनी अलगद पुसून टाकली. पुढच्याच क्षणी पोथी हृदयाशी कवटाळलेल्या श्रीनाथ शास्त्रींची पावलं घराच्या दिशेने सावकाश पडू लागली. श्रोते हो, या कथेचं तात्पर्य काय? श्रद्धा. श्रद्धा असली म्हणजे जगात कोणतीही गोष्ट अशक्य नसते. तुम्हाला ही सुंदर अशी कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून अगदी आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.